सलग दुसऱ्या दिवशी भाजप विरुद्ध असलम शेख हा वाद सुरू। असलम शेख यांच्या कार्यालयाजवळ भाजपचे आंदोलन। लोढांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, तर लोढा खोटं बोलत असल्याचा असलम शेख यांचा दावा। मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या। वरळीमधल्या राहत्या घरी गौरी पालवे यांनी घेतला गळफास। कौटुंबिक वादामधून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। गौरीची आत्महत्या नसून हत्याच, माहेरच्यांचा पतीवरती गंभीर आरोप। प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, दमानी यांचा सवाल। आपल्याला पाडण्यासाठी भाजपची शेकापला मदत, विधानसभेची आठवण सांगत शहाजी बापूंचा हल्लाबोल। तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत एकनाथ शिंदेंचा एल्गार। दुराव्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। नाराजी नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। तर सत्कार मूर्तींसाठी मध्ये 2 खुर्च्या सोडल्याची शिंदेंची माहिती। सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याची बावनकुळेंची माहिती। बारामतीमध्ये आमच्या उमेदवारांवरती दबाव, योगेंद्र पवार यांच्याकडून अजित पवारांवरती रोख। प्रत्येक उमेदवाराला 20 लाखांची ऑफर दिल्याचा दावा। काँग्रेस आणि मनसेच्या युतीच्या भूमिकेवरून विजय वडेट्टीवार यांचा यूटर्न। काल मनसेच्या सोबत युतीचे दिले संकेत, तर आज वक्तव्यावरून माघार। क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छालचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती।